इकडनं जा. मग मी जातोय ना असं नाही. चल लवकर. चल लवकर. मंडळी, या राज दरबारी मी एक जुना नोकर आहे. आपल्याला माहिती आपल्या देशामध्ये बरीचशी बेकारी वाढलेली आहे. आज बरेच तरुण शिक्षण घेऊन सुद्धा घरी बसले. आज तरुणांना नोकऱ्या नाही. असाच एक तरुण माझ्याकडे आला. म्हणायला लागला, हवालदार साहेब, आम्हा गरिबांवर दया करा आणि कुठेतरी कामाला ठेवा. बिचाऱ्या गरिबाची दया आली. पैशाची दाबादाबी मी स्वतः माझ्या खिशातून केली आणि या तरुणाला राज दरबारी ठेवून घेतला. परंतु गरिबाला पण किती मस्ती असते बघा. आज एवढा वेळ झाला तर या तरुणाचा राज दरबारी पत्ता नाही. पहिल्या प्रथम याला आपण हात मारून पाहूया. अरे कालू, काय कालू? आधी लवकर ये. आलो. आज कालू येणार आहे, बायको मानेव देणार आहे. 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 कालू बालूची आहे तोड, 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 कालू बालूची आहे तोड. काला दोगाने घेऊया तोड, 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 काला दोगाने घेऊया तोड. वाटीच्या नादात बायकोच्या हातात आज बरबाद होणार आहे. बायको मानेव देणार आहे. आज कालू येणार आहे, बायको मानेव देणार आहे. आज कालू येणार आहे, बायको मानेव देणार आहे. आज कालू येणार आहे, बायको मानेव देणार आहे. अरे कालू, काय बोलू? अरे या राज दरबारी याला वेळ तुला का झाला? हे तुला सांगितलं पाहिजे. सांगितलं पाहिजे. नाही सांगितलं तर या कामाला डिचू देणार. ए भाऊ, मला पहिली 2 मुलं. हा. पण या 2 मुलं
असताना तिसऱ्याची गडबड, बायको माझी फोटोशी. अरे गाढवा, ही गडबड कसली? अरे जगात जे चाललेलं आहे हाच तो प्रकार. आता मी त्यातलाच प्रकार सांगतोय. पहिली दोन मुलं असताना तिसऱ्याची गडबड, बायको माझी फोटोशी. फोटोशी असताना या दुटीवर आलो. तिचं आता काय झालं असं कुणास ठाऊक. साहेबांका रजा माझी पास झाली. कपड्याची बॅग भरली आणि घरी निघून गेलो. घरी निघून गेल्यानंतर दोन्ही मुलं धावत आली. पप्पानं वियाली. अरे गाढवा, अरे ती वियाली नसेल, बाळतीन झाली असेल, डिलिव्हरी झाली असेल. त्या मुलाला म्हटलं मम्मी तुमची डिलिव्हरी झाली असेल, बालांत झाली असेल. दोन्ही मुलं ऐकाय तयार नाही. पप्पानं वियाली म्हणली. इतक्या मोठा पोरगा धावत आला. पप्पानं चेअर घातला. पहिली मुलं दोन, आता झाली 4, एकूण झाली 6. आता तू डिलिव्हरी पण नाही, दारिद्र्य पण नाही. आता म्हटलं करायचं काय? तितक्यात पोरगी धावत आली. पप्पानो चाव करताय. अरे 4 बाईला मुलं झाल्यानंतर ती चाव करतील नाही का? अरे मुलं कधी चाव करतात काय? ती मुलं कवा करीत असतील. पण दोन्ही मुलं ऐकाय तयार नाही. आता म्हटलं करायचं काय? ह्या मम्मीला बघायला पाहिजे. गावात इतक्यात पोरगा धावत आला. पप्पानो लाकडाच्या खोपी खाली लावावी. अरे गाढवा, अरे तुझी बायको कुठं खोबीत लाकडं आणायला गेली असेल, त्या ठिकाणी डिलिव्हरी झाली असेल. हो, त्या मुलाला म्हटलं तुम्हाला जेवण नव्हतं, जेवण करण्यासाठी विस्तो नव्हता, विस्तो करण्यासाठी लाकडं नव्हती. ती लाकडं आणायला खोपीत गेली. तिथे कुठं डिलिव्हरी झाली असेल. बाबा दोन्ही मुलं ऐकाय तयार नाही. त्या मुलाला म्हटलं मम्मीला मला बघायचंय. बरोबर आहे, कारण मम्मीला बघितल्याशिवाय तुला शांती कशी मिळणार? मला शांतीच लागणार नाही. बाबांचा पराक्रमच मोठा. अरे आता म्हटलं करायचंय काय? या मुलाला म्हटली मम्मी हाय कुठे? ह्या मुलाने काय केला नाही? माझ्या दुसरीकडे 2 हात धरला नाही, म्हणजे पप्पांच्या दुसरीकडे 2 हात धरला नाही. आणि त्या लाकडाच्या खोपी जवळ घेऊन गेले. खोपीच्या खाली वाकून बघतोय. डांबीस कुत्री बी आली. अरे त्या कुत्रीचे तुझ्या बायकोचे दिवस एकदम भरत आलेले तुला माहिती नाही? मला माहित नाही. बायकोचा आणि त्या कुत्रीचं एकदम दिवस भरलेले माहित नाही. म्हणून म्हटलं त्या मुलांच्या गोंगटात आणि त्या कुत्रीच्या झेंगटात दुटी यायला उशीर झालाय. काळू, तुझं म्हणणं बरोबर आहे. दरबारी सेनापती येण्याची वेळ झाली. परत त्यांच्याकडे काय तुझ्याकडे काय येतील. बरं, येण्याची वेळ झाली. पारा व्यवस्थित ठेवा. आपला पारा कोणत्या तऱ्हेने चाललाय? अरे पारा 1 नंबर. पाऱ्याला हुलगा घातलाय, पाऱ्याला पेन घातलाय, पत्री पेन. पारा नुसता असा गुडगुडी झालाय. काय पारा 1 नंबर सुंदर गुडगुडी झाला. पाऱ्याला ठेवलाय बांधून, पाऱ्याला लावलाय सोडून, पाऱ्याला ठेवलाय बांधून, पाऱ्याला लावलाय सोडून, पाऱ्याला ठेवलाय बांधून, पाऱ्याला लावलाय सोडून, पाऱ्याला ठेवलाय बांधून, पाऱ्याला लावलाय सोडून. 1 नंबर पाडा. म्हणजे मला बंद करा सांगितलं ना. पाडा बोलले ना ते. पाडा कसा काय तुमचा कुठे ठेवला विचारला ना? राजसेवक, आपला पारा कसा काय चाललाय? पाडा काय ऐकायला आलं? पाडा कसा खरं पाडा आला ऐकायला. राजसेवक, मी रंगबली जात आहे. फेरफटका मारण्यासाठी आपला पारा जागता ठेवा. येतो म्हटलं. या म्हटलं. कुठे अडकलं कुठं? ते मला म्हणाले येतो म्हटलं. या म्हटलं. मग असं म्हणता? मग काय म्हणतात? त्यांना म्हणायचं. त्यांनी परत तुला विचारले राजसेवक येतो म्हटलं. घरागटलं फिरव वाटलं. मागायची काय सांगितलं? त्या मला विचारलं. बरं ठीक आहे, मला विचारतोय. राजसेवक, आपला पारा जागता ठेवा. येतो म्हटलं. घरागटलं फिरवा वाटलं. ए बाबा इकडे गटला इकडे झालं नाही. आता त्याला तू असं सांग. कसं सांगू? माझ्याकडे भाषा अंडा गुंडू म्हणजे हा कोण? अरे बाबा, या रस्त्याचं काम चाललंय ना, तिथं हा लामाण्यांचा मुकादम आहे. म्हणजे नुसती खडी टाकतोय, खाली डांबर काय टाकत नाही. तेव्हा त्याला तू असं सांग. कसं सांगू? अंडा गुंडू थंडा पाणी. हा अण्णा. ए अण्णा पातेला मी सुरसुर. अण्णा उठा मारते का रे? अण्णा मिशीर असतोय बघ. हा अण्णाला कुठली भाषा सांगू? अण्णाला असं सांग. कसं सांग? अंडा गुंडू
अंडा गुंडो थंड पाणी थंड पाणी इन द पॉ इन द पो हा. आणि पोवा खाली पडला की लगेच थांबे घेऊन येतो आपली आणशील काय लगेच आणतो बघ जातो का नाही तो चालेल आता विचारू रहस्यवक हो हो आपला दोघांचा पारा जागता ठेवा हो. येतो म्हटलं अंडा गुंडो अंडा गुंडो चालू भाषा समज भाषा समजते अन्नाला भाषा समजताय अण्णा पातरे में सुरसुरे अंडा गुंडो अंडा गुंडो थंड पाणी थंड पाणी अंडा गुंडो अंडा गुंडो थंड पाणी थंड पाणी इन द पो अरे मेला पोवा खाली पडत आला तुझी टोपली कुठं आहे मी याला टोपली भरली आता दुसरी आणीपर्यंत धीर नाही तुला त्याला मी काय करू काय माणूस आहे म्हणजे गेला नाही गेला जायचंच नाही अरे नुसतं माझ्याकडे आता एक भाषा आहे नुसता सुपला स्वाटच मारायच्या माग आहे चालू हा. त्याला आता असं सांग कुठली भाषा एक माझ्याकडे भाषा आहे एक तुझ्याकडे भाषा आहे पण माझा भात्या काढतोय त्याचं काय त्याला एकदा फक्त सांग कसं सांगू તમે ઘરમાં જાવું છે आईला ही भाषा कुठून आणली अरे ही गुजराती भाषा आहे म्हणजे गुजराती आहे. म्हणजे काय तो अरे हा. लगेच तुला कळला पाहिजे त्याचा वर्ण हो, कसा हो, आहे हो, कसं તમે ઘરમાં જાવું છે थमी ज्या घरात जाऊन ये याला थमीचं नव તમે ઘરમાં જાવું છે તમે ઘરમાં જાવું છે નથી જાવું છે નથી જાવું છે તો કલકી કા દંડા તો કલકીતા દાંડા આર પાર છારું છે कुठं कुठं જાગા ગાવલ જીતે जाऊ दे आरपा राजसेवक. हो हो. आपला पारा जागता ठेवा ओय ओय येतो म्हटलं તમે ઘરમાં જાવું છે તમે ઘરમાં જાવું છે કાलू એ કાलू हा. भाषा समजते તમે ઘરમાં જાવું છે તમે ઘરમાં જાવું છે मी कसं सांगतोय तसंच सांगायचं अंडरस्टँड मेन તમે ઘરમાં જાવું છે તમે ઘરમાં જાવું છે अजून नाही जमत आहे તમે ઘરમાં જાવું છે તમે ઘરમાં જાવું છે नाही जमत आहे તમે ઘરમાં જાવું છે તમે ઘરમાં જાવું છે समजताय નથી જાવું છે તો નથી જાવું છે તો કલકીતા દાંડા કલકીचा दांडा આર પાસ સારું છે તમે ઘરમાં જાવું છે કલકીचा दांडा आर पार छारू છે अरे मेला दांडा तिकडे दांडा तिकडे नाही गेला इकडे गेला याला तिकडनं तुटला तो इकडे गेला आपला पारा जागता ठेवा येतो म्हटलं या म्हटलं आवाज थोडा घडी हवाय का पारा व्यवस्थित ठेव युवराजांची वेळ झाली विश्वपती नगरीचे राजे विश्वराज माझे राज्य किती आनंदी आनंदात चाललं आहे धन द्रव्याला तोटा नाही सारी संपत्ती माझ्या पायाची लोळण घेत आहे त्या परमेश्वराच्या कृपेने माझ्या राज्यातील जनता सुखी आणि समाधान आहे ठीक आहे परंतु राजसेवकांचा भारा कोणत्या तऱ्हेने चाललेला आहे हेच प्रथम पाहूया राजसेवक युवराजांच्या जने प्रणाम आशीर्वाद आहे आपला बारा कसा काय चाललेला अगदी आहे? मोगऱ्याच्या कळीवाणी राजसेवक सर सेनापती दरबारमध्ये आले होते का युवराज सेनापती दरबारामध्ये आले होते पण फेरफटका मारण्यासाठी गेलेले आहे होय राजसेवक तुमचं म्हणणं खरं आहे सर सेनापती म्हणजे आमचे विश्वासू सर सेनापती हो. आणि त्यांच्या विश्वासाच्या बळावर आमचा राज्य कारभार चाललेला आहे म्हणून म्हणतो सर सेनापती ह्याला राज दरबारामध्ये हजर करा ठीक आहे युवराजांचा विजय सो आशीर्वाद आहे युवराज एवढ्या तातडीने बोलायचं कारण कोणतं सांगा पण सर सेनापती आपला राज्य कारभार कसं काय चाललेला आहे? युवराज आपला हा राजा कारभार गुलाबाच्या करीप्रमाणे चाललाय शाबास सर सेनापती शाबास तुम्ही आमच्या पुत्री असताना आपल्याला चिंता ती कशाची होय कोण सर सेनापती बोला आमच्या राणी सरकार विशाखा यांना राज दरबारामध्ये हजर करा ठीक आहे राजसेवक राणी सरकार विशाखा यांना दरबार हजर करा इकडे ये कोणाच्या मिशा म्हणताय त्या आता तुला मिशन आहेत माझ्या आहेत ते मला बाळूच्या मिशन आहेत त्या खाऊन येऊ का विचारता साहेब इकडे इकडे हो इकडे मिशा खा मिशा खाया कोणा सांगता मी पहिली ऑलरेडी मिशी खाऊन आलोय ज्याच्या ज्याच्या वाढल्या त्याने खा निघाल्या राजसेवक काय जेवलो नाही तुला ऐकायला कमी येतं का मला का तो सांगतोय मला काय सांगतोय मिशा खानी विशाखा नाही राणी सरकार विशाखा तू काय मिशा खा म्हणतोय काय म्हण राणी सरकार विशाखा जा घेऊन येतं ना मी जाऊ जा लवकर असं आपण नाही बोलवी तू जा ना अरे तू घेऊन या अरे बा जा ना तू अरे बाबा त्यांना भाजीपाला बंद कर सांगितलं आता त्याला शॉट द्यायल्याशिवाय तो ताब्यात चालत नाही.
आकाशाचा चंद्र माझ्या, आकाशाचा चंद्र माझ्या शोभे अंगणात, नाथाने बोलाविले राज दरबारात, राज दरबारात, नाथाने बोलाविले राज दरबारात, राज दरबारात. आकाशाचा चंद्र माझा, आकाशाचा चंद्र माझा शोभे अंगणात, नाथाने बोलाविले राज दरबारात, राज दरबारात, नाथाने बोलाविले राज दरबारात, राज दरबारात. आकाशाचा चंद्र माझ्या, आकाशाचा चंद्र माझ्या शोभे अंगणात, नाथाने बोलाविले राजा दरबारात, राजा दरबारात, नाथाने बोलाविले राजा दरबारात, राजा दरबारात. आकाशाचा चंद्र माझा, आकाशाचा चंद्र माझा शोभे अंगणात, नाथाने बोलाविले राज दरबारात, राज दरबारात, नाथाने बोलाविले राज दरबारात, राज दरबारात. पाहून त्यांचे रूपेरी रूप, पाहून त्यांचे रूपेरी रूप, मावळ जाते रोपेरे रोपा, मावळ जाते रोपेरे रोपा, रूप पाहुनी हरपली मूक, रूप पाहुनी हरपली मूक, रोपा पावले हरपली बोका, रोपा पावले हरपली बोका. आकाशाचा चंद्र माझ्या, आकाशाचा चंद्र माझ्या शोभे अंगणात, नाथाने बोलाविले राजा दरबारात, राजा दरबारात, नाथाने बोलाविले राजा दरबारात, राजा दरबारात. आकाशाचा चंद्र माझ्या, आकाशाचा चंद्र माझ्या शोभे अंगणात, नाथाने बोलाविले राज दरबारात, राज दरबारात, नाथाने बोलाविले राज दरबारात, राज दरबारात. आशीर्वाद आहे. कोण विशाखा? आपलं बाळ कसं आहे ग? नाथ आपलं बाळ सुखरूप आहे, परंतु 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 विशाखा, अशी कोणती गोष्ट तुझ्या मनामध्ये दडली आहे ती माझ्या समोर प्रगट कर. ती पूर्ण करण्यास मी समर्थ आहे. कोण प्राणनाथ, आज तर रक्षाबंधनाचा दिवस. या आनंदाच्या क्षणी राखी बांधून ओवाळणी करण्यासाठी माझ्याकडे माझा सख्खा भाऊ नाहीये, परंतु लहानपणी एका गुराख्याने माझं प्राण वाचवलं होतं. त्याला या आनंदाच्या क्षणी राखी बांधून ओवाळणी करावी अशी माझी मनापासून इच्छा आहे. प्राणनाथ, त्याचं नाव शिवागवळी आहे. कोण विशाखा? एवढंच ना? मग वेळ कशाला? हत्ताच्या हत्ता सर सेनापतीला हुकूम फरमावतो आणि राजसेवकांना त्या ठिकाणी पाठवतो आणि शिवा गवळीला आपल्या राज दरबारामध्ये बोलावून घेतो. ठीक आहे प्राणनाथ. पण सर सेनापती बोला. शिवा गवळी ज्या झोपडीमध्ये राहतो त्या ठिकाणी राजसेवकांना पाठवून आज या ठिकाणी त्याला राज दरबारामध्ये हजर करा. आज तर रक्षाबंधनाचा दिवस आहे. सगळीकडे पुढे तोडे वारून हत्तीवरून साखरवाटा आणि रक्षाबंधनाची जय्यत तयारी करा. अरे माझा सोनू काय म्हणतो? ए पपड्या, पापड्या काय म्हणतोय? पपड्या काय माझा सोनू काय करत? का 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 लढत? बाळाला भूक लागले का नोनू देव? का तू का वराटतोय? अरे भूक लागल्यावर नोनूच देतात ना का भरटी भरव? हा बा हे वाल्या, हे वाल्या आईला या भावाचा तोंड बघ कुणासारखं? तुझ्यासारखं. हे वाल्या या भावाचं
नाक बघ कुणासारखं? माझ्यासारखं. ए वाल्या या भावाचं गाल बघ कुणासारखे? ह्या आजोबांसारखं कुटकुटी नुसतं. भावा लढू नका मामाकडे देतो. राजसेवक हो, ज्या शिवागवळी ज्या झोपडीमध्ये राहतो त्याला घेऊन या इकडे ये. कोण कोण शिव्या? मगाच बघणं सगळा चांगला बोलत होता, शिव्या कोणाला दिल्या? मी दिल्या मग ते म्हणायला लागले शिव्या कोणाला दिल्या? कोणाला शिव्या देतो? हा? काय मी केलं तुमचं? आम्ही आतापर्यंत शिव्या दिलेल्या नाही. तुला ऐकायला कमी आलं का? ज्या झोपडीमध्ये शिवा गवळी राहतो ना त्याला घेऊन या. शिवा गवळी. शिवा गवली मग शिव्या काय म्हणतोस? तूच म्हणतोस. जा लगेच घेऊन ये. कोण मी? तू आण जा. प्रत्येक टायमाला तू घेऊन जा, तू घेऊन जा. आणि कामाचा फायद्याचा असेल तेव्हा लगेच थांबशील. हॅलो, सुयश अनंत भालेकर आणि स्वराज अनंत भालेकर यांनी संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयाचं पारितोषिक दिलंय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अरे इकडनं जा. मग मी जातोय ना असं नाही. अरे कवा सोडून झाला. अरे वळता किसवायचे. तरी त्याला सांगतोय जालकण असेल तर सोडून दे. आशीर्वाद आहे. युवराज मला बोलवण्याचे कारण? कोण शिवा गवडी? तुला बोलावण्याचं कारण एकच आहे. आज तर रक्षाबंधनाचा दिवस आहे आणि तुझी ताई तुझ्या हातामध्ये राखी बांधून पंचारीची ओवाळणी करणार आहे, म्हणून या ठिकाणी तुला बोलवणं केलं आहे. म्हणजे माझ्या बालपणाची आठवण माझ्या विषयाकडे ठेवली आहे. होय शिवा गवडी. कोण सर सेनापती? बोला. तिकडे तिकडे घोड्या तोंडे उभा राहून हत्तीवरून साखरवाटा आणि रक्षाबंधनाची जय तयारी करा. ठीक आहे राजसेवक. हो. परवा 9,000 रुपये खर्च केलाय ऍक्टिव्हाला साखर वाट्यात मध्ये पोतर आहे. त्यांना विचार जा. मग मला ऍक्टिव्हवर पोता मी राहणार नाही नाही. साखर ऍक्टिव्हा वाटायचं. पाहिजे तर मी वाटीत न वाटीन सगळे. ऍक्टिव्हा चालवा येतो. तुला ऐकायला कमी येतं काय? हत्तीवरून साखरवाडा तुम्हाला हत्तीवरून साखरवाडा सांगितलं. जा लवकर पंचायती घेऊन ये. जा. का बायांचा मान आहे? बरं पंचारती घ्या मी सांगतो बायांचा मान जा. मग मांडा घ्यायचा बघू मग कसा भावा नाचतो तो. याच्या आगास झाड तरी मगाच त्यांना सांगतो तू हान म्हणून तर ऐकतोय. ए काळू काळू काय काय ए काळू होय सगळं आणायला आरती आणली? लागतं. आरती बुंदी लाडू सगळं जर ए काळू या काय अरे कावना वाढीव लगेच शिवला. काय म्हणतो चू काय भावाला घे. पॅन कार्ड घाल. घातलाय घातलाय. नाही तर शिकरी अरे माझी होय. बा तू करू नको माझ्याला यंगच येत. अरे सावकार माझी सांभाळ दे. अरे होय आता यंगच बसता तो मग बसला चुटकन चालू नको. मामा तिकडे बिजी आहे. ओ ते आज बंधुराया राखी बांधूनी आज पडते पाया. माझी माया आहे तुझ्या छाया. माया माझी माया आहे तुझ्या छाया. ओ वाडे ते आज बंधुराया
माया आहे तुझ्या छाया माया माझे माया आहे तुझ्या छाया. सुंदर, अति सुंदर. सर सेनापती, रक्षाबंधनाचा कार्यक्रम मोठ्या थाटमाटाने पार पाडलेला आहे. होय. विचार का जाई तू माझ्या हातात राखी बांधून रक्षेचं बंधन घातलंयस. तुझ्यावर कधीही संकट येऊ दे, तुझा भाव तुझ्यासाठी धावून येतो. सर सेनापती, बोला. आपल्या निमंत्रणाला मान देऊन शिवा गवळी आपल्या राज दरबारामध्ये आलेला आहे. मग त्याचा मान सन्मान करणं हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून शिवा गवळी आमच्या निमंत्रणाला मान देऊन आज या ठिकाणी आलास, त्या राज दरबाराची आठवण म्हणून मी आपल्याला कंठा देत आहे. त्याचा आपण स्वीकार करावा. युवराज येतो मी. ठीक आहे. सर सेनापती, बोला. आपल्या राज्यावर चांगल्या प्रकारे लक्ष ठेवा. आम्ही रंगमाली जात आहोत. ठीक आहे. मगाचपासून आम्ही एवढं झटतावा आम्हाला- आम्हाला काहीच नाही कुणी दिला. आणि त्या रानात राहणारा जो होय, त्याला- शिवा गवळी त्याला हार. त्याला कंटा होय. निदान आम्हाला घंटा तरी द्या. हो, माझ्या मी तेवढ्यात जाऊन बांधे मग पुन्हा तुम्ही ऐकून घेत नाही. ऐकून घेत नाही. राजसेवक हो. आपला बारा जागता हो, हो, हो. येतो म्हटलं. या. काळू, हो. आज रक्षाबंधनाचा दिवस. आज प्रत्येक बहीण आपल्या भावाच्या हातामध्ये राखी बांधते. बांधते. आपल्या बहिणी सुद्धा वाढव घेत असतील. हो, हो. मग चल तर जाऊया. जाऊया. चंडगिरी नगरीचे राजे चंडपाल, माझा राजा किती आनंदात चाललाय. आमच्या राज्यामध्ये धनद्रव्य सोनं याचा कशाचाही तोटा नाही. आम्ही एक राजांना पराजित करून त्यांची सर्व राज्य काबीज केले आहेत. आता राहिली आहे ती फक्त विश्वनगरी. काय झालं तरी ती विश्वनगरी आपल्याला मिळवायची आहे. परंतु विश्वनगरीचे राजे विश्वजित त्यांना प्रथम लकोटा लिहून पाठवतो. त्यांना सांगतो भल्या मुकाट्याने आपली विश्वनगरी आमच्या स्वाधीन करा, नाहीतर महायुद्ध करण्यास तयार व्हा. परंतु ही कामगिरी आमच्या द्वारपाल चंडामुंडा यांच्यावरती संपवतो. त्यांना प्रथम राज दरबारामध्ये बोलावून घेतो. अरे चंडामुंडा, अरे महाराजांची चरणी प्रणाम आहे. आशीर्वाद आहे चंडामुंडा. कोण चंडपालराजे कोणतं काम काढलं बरं? चंडामुंडा, तुम्हाला विश्वनगरीमध्ये जाऊन विश्वनगरीचे राजे विश्वजित त्यांना लकोटा द्यायचा आहे. त्यांना सांगायचा भल्या मुकाट्याने विश्वनगरी आमच्या स्वाधीन करा, नाहीतर महायुद्ध करण्यास तयार व्हा. या लकोट्याचे उत्तर ताबडतोब घेऊन या. ठीक आहे. एक काळू, अरे कुठं कुठं चोलू? बाई मला दारुड्या भेटलाय नवरा. काय अग बाई मला दारुड्या भेटलाय नवरा. माझं नसीब पाटलंय ग, माझ्या अंगात नाही चोळी लुगडं पाटलंय ग. माझ्या अंगात नाही चोळी लुगडं पाटलंय ग. माझ्या अंगात नाही थोडे उघडं पडलंय ग. माझ्या अंगात नाही थोडे उघडं पडलंय ग. मला दारुड्या भेटलाय नवरा. मला दारुड्या भेटलाय नवरा. माझं नसीब पाटलंय ग, माझ्या अंगात नाही चोळी लुगडं पाटलंय ग. माझ्या अंगात नाही चोळी लुगडं पाटलंय ग. माझ्या अंगात नाही थोडे उघडं पडलंय ग. माझ्या अंगात नाही थोडे उघडं पडलंय ग. अरे काळू, हो युवराज येण्याची वेळ झाली. येऊन दे. फार व्यवस्थित ठेवा. हो कोण राजसेवक? आपला बरा कसा काय चाललंय? व्यवस्थित आहे. राजसेवक, आपला बरा व्यवस्थित ठेवा. तोपर्यंत आम्ही आपली विश्रांती घेतो. घ्या, घ्या, घ्या. घ्या. हे हा. ते विश्रांती घेत आहे. तो आपण- तिकडे शांती घे, हा. मी इकडे शेवंती घेतो.
अरे ही भूतावल होती कुठे ह्याला उचल पावली त्याला कांदा इकडे काय याला काय झालं नुसतं हे करतात नाही. काय काय युवराजांचं तुझं नाव हुर्या हुर्याने यांच्या ढोल्यात टाक म्हणजे माश्यात तड पडू दे. होय होय त्या झोपले त्यांच्या डोळ्यात त्या झोपलेत ना त्यांच्या डोळ्यात हुऱ्या टाक म्हणजे उठतील ते असं असं सांगू वाढीव ठेव रे उचल वाढीव ठेव म्हणजे कावला लवकर शिवत अरे बाबा तुम्ही आलेवा तरी कुठनं सगळ्या सांग का नाही चंडवाल नगरीचे राजे यांचे आम्ही सेवक आहोत. हा. माझं नाव चंडा त्याचं नाव मुंडा. जास्त बोलायचं करीन चालन म्हणजे तुमचं काय काम आहे का कोणाजवळ इकडे कापा म्हणतायत का उचल राजसेवक काय राजदरबारामध्ये गोंधळ चाललेला आहे ते काय म्हणताय काय म्हणत आहे साहेबांना विचारा उचल पाव आवडेल का काय राजसेवक बोलत आहे अहो तेच सांगताय माझ्याकडे वाढव ते बोलले पाव नको नुसता पाव नको रस्ता मोठ्या कुठली बेरी बेरी देतो ना कोण आहात आपण अरे कुठून आलात बोला चंडवाल नगरीचे आम्ही दौरपाल आहोत. हा तुम्हाला लकोटा दिले याचे उत्तर आम्हाला लवकरात लवकर पाहिजे. अरे ते टेंगो घेत नाही ते टेंगो घेत नाही ठीक आहे टेंगो चंडावती नगरीचा राजा चंडपाल यांच्या आपण वारसाळ आहात? हो ठीक आहे पण चंडा मुंडा आम्ही आमच्या सर सेनापतीकडे या लोकांच्या प्रत्युत्तर पाठवत आहोत. आपण आपल्या रंगमाली लवकरात लवकर उत्तर पाहिजे. मला वाटतं हे आदिवासी आहेत मला माझे ढावरा आहे ना हा. ढावरा तो असा असा लई काकाईला कोण राजसेवक काय हो बघ काय लिहिलं आहे ते काय लिहिले तुम्ही वाचता होते मला विचारता काय काय राजसेवक हो चंडावती नगरीचा राजा चंडपाल हा. याने हुकूम फरमावला आहे काय काय हो बलाबलाने विश्ववती नगरी आमच्या स्वाधीन करा नाहीतर युद्धात तयार व्हा. इथे स्वल्पविराम नाही एवढ्या मोठ्याने वराट हलू पण असं काय राजसेवक काय भळा भडकूनच सांगा होय राजसेवक मग तसा ती शाही पुसून जाय हलून वाचा का नाही शाही पुसतेल नाही राजसेवक मग यावर आपल्याला काहीतरी विचार विनिमय करायला हवा ना. ते करू ना आपण मग या शाहीचा काय विचार करतोय ते पण बरोबर आहे त्याने हुकूम फरमावलाय मग ते- बलाबलाने विश्ववती नगरी आमच्या स्वाधीन करा ती दे. नाहीतर युद्धात तयार व्हा. ती द्यायची नाही देणार मग इथं तयार का आम्ही लगेच जाऊ ना भेटी आम्ही पण तयार आहोत. मला माहित नाही काय आहे ना, आहे ना. आधी याला युद्धाला जाताना हो. आधी माझं दंड बघत ना काय दंड शेवट काढलं ना दंड दंड हुकूम दाखव अगोदर. हो, राजसेवक सर सेनापती येणार हा दरबारामध्ये हजर ठीक करा. आहे कट कट युवराजांचा विजय असो. आशीर्वाद आहे. एवढ्या घाई गडबडीने बोलण्याचं कारण कोण सर सेनापती तुम्हाला बोलण्याचं कारण एकच आहे. चंडावती नगरीचा राजा चंडपाल याने हुकूम फरमावला आहे. भला बोलाना आपले विश्वपती नगरी आमच्या स्वाधीन करा नाहीतर युद्धात तयार व्हा. कोण सर सेनापती बोला. त्याला जाऊन समज द्या की विश्वपती नगरी हे आमच्या वाढ वडिलांनी उभी केलेली नगरी आहे बरं. आणि ती आम्ही तुझ्या केव्हा स्वाधीन करणार नाही. तू तुझ्या नगरीमध्ये सुखानं राज्य कर अशी त्याला समज देऊन या. ठीक आहे. मी रंगमारी जात आहे. हा
त्यातून जर नाही ऐकलं ना तर तुझा दंड दाखव. हो, ए हा, नाही जर ऐकलं तर हो. तर तुझा दंड दाखव. दाखवतो ना हा. दंड दाखवू ना व्यायाम करू काय हा तुला दंड फुगवायचे. दंड दाखवला ना दंड दाखवला ना असा करला तो आपला दोघांचा पारा मागे जाऊ दे. ए, काळू. वा, काय संधी चालून आलेली आहे. कोण 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 कोणी संधी कोणी कोणी साठी घातला नाही तो कुणी साठी घातला नाही. कोण आला? राजसेवक हा? तुम्हाला काय सांगितलं? अरे तुम्ही बोलवलीत ना. मी बोलवलं. का स्वप्न पडलं का काय तुम्हाला स्वप्न रचलं काळू हा. बरं मी जातो तू इथंच ना. हा कसं मला तुझा पारा मागे जाऊ दे. सरळ सांगा ना काय ते. जा लवकर. कात बंद हॉटीज दिस लफडा राजसेवक हॉटीज दिस लफडा तुला सांगितलं ना तुझा पारा मागे जाऊ दे म्हणून. मेरे को माहित नाही तो काय बोललाय मला माहित नाही हा. तुझा पारा मागे जाऊ दे सांगितलं ना. अरे बा पारा मी कधी सोडून टाकला ना हा वरडायचं नाही प्रमाण सांग तुझा पारा मागे जाऊ दे. प्रमाण सांग आय डोंट नो तुझा पारा मागे जाऊ दे सांगितलं ना. जातो ना जा लवकर. जाणार नाही जा. अरे हातात कुठं घालतो काय? कुठला उंदीर का नाही? देवा 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 अगरबत्तीचा स्टँड आणला कुठला? हा? बाई, देवा परत हाकेला जाऊन आलो नाही तर माझा वाटोला देवा स्टँडला पुढं वाचका नाही देवा पण देवा तुम्ही आले होते बरा झाला. अहो हा गुरव पिसालला ना हो. अरे बरोबर आहे. गाढवा आरती नको. आरती पण त्यांना आरती म्हणून म्हणजे आरती म्हटली पाहिजे त्याशिवाय देव शांत होतो का. होय. लगेच आरती म्हणूया. जय देव जय देव जय वल्ली माता. जय देव जय देव जय वल्ली माता. ओ पल्लायकानी गोडोला आत्ता. जय देव जय देव जय देव जय देव जय वल्ली माता. जय देव जय देव जय वल्ली माता. ओ पल्लायकानी गोडोला आत्ता. जय देव जय देव. इकडे ये. खाली लोटून ना झालेला म्हणजे देव अजून माझा अंग सोडीत अंग सोडित नाही. मग? आता परत म्हण. ओ पल्लायकानी गोडोला ओ पल्लायकानी गोडोला धामापूर गावात आलाय हा छक्का. जय देव जय देव. ओ पल्लायकानी गोडोला ओ पल्लायकानी गोडोला धामापूर गावात आलाय हा छक्का. जय देव. इकडे तीर्थ हवाय. पूजा आता पूजा झाली की नाही झाली लोटंगण झालं प्रसाद खाल्लास. हा, प्रसाद खाल्ला मग काय हवंय आता. आता उलटा झालाय हो तीर्थ कधी द्यायचं तसं नाही माहितीये. हे भाड्या
त्या पोरे तीर्थ घेतल्याशिवाय गेला हो वा तू एवढी आरती सुंदर म्हटलीस काय माहितीये प्रसाद सगळा मला दिला चांगला ना? याला माझी बायको प्रसाद आणला काय म्हणून विचारित राहते. अरे मग आता मी प्रसाद देव कुठला दिला तो बाय तो खरडवणे सगळा सगळा प्रसाद मी मला काय माहिती तुझ्या बायकोला आवडतो म्हणजे सगळा तूच खाल्ला मी खाल्ला तीर्थाला हात लावित होतो हात घालू दे ना हो खरं आता काय कर तीर्थ तसाच आहे प्रसाद मागू नको त्या तीर्थाची टाकी भरली त्याच्यात तू मान घाल सगळं तीर्थ भुरडणी पाठी करेल बरं माघारणीला प्रसाद नेणार आहे तो देतील कुठला तरी आणून प्रसाद सगळा संपवला. राजसेवक सगळा प्रसाद काढून कसा दिला? तुला पाहिजे होता मला एक कुठली हवी ती कशासाठी? अहो बायकोला नुका काय संगीत चालून आलेले नवा कुठल्या जातात चांदी बसवली वा सांगितलं जा लवकर ना. या संधीचा थोडा आपण फायदा घेतला पाहिजे. त्या चंडपाल राजाला सांगतो की तुला अर्ध राज्य बक्षीस देईन आणि ज्या वेळेला तुमच्या दोघांचं युद्ध होईल त्यावरून मागून मी वार करून त्या विश्वजित राजाला ठार मारून मग पाहतो ती राजगादीने राज वागव आणि विशाखा दूर घ्यायचे. काय करावे काही सुचत नाही. खंडामंडळांना विश्वनगरीमध्ये पाठवून 4 दिवस झाले अजून त्यांचा पत्ता नाही. आपण थोडा वेळ वाट तर पाहूया. अरे चंडामुंडा आपल्या लोकांच्या उत्तर कुठे आहे? विश्वजित नगरीचे राजे विश्वराजांचे सरशीर होते उत्तर घेत येतच असतील. ठीक आहे चंडामुंडा. आमच्या लोकांच्या उत्तर कुठे आहे? कोण चंडपाल राजा तुमच्या लोकांचं तर उत्तरच घेऊन आलो आहे आणि ते उत्तर असं आहे की ज्या वेळेला तुमच्या दोघांचा युवराजांचा आणि तुमच्या दोघांचं युद्ध होईल त्या वेळेला मी मागून वार करून युवराजांना ठार मारीन. तुम्हाला अर्ध राज्य बक्षीस देईन यात मात्र शंका नाही. हो सर सेनापती वा म्हणजे माझ्या मनामध्ये आहे ते तुमच्या मनामध्ये आहे होय. परंतु सर सेनापती दिलेल्या शब्दात तर बदल होणार नाही ना? नाही चंडपाल राजा दिलेले वचन हे एक नंबरच आहे. ठीक आहे सर सेनापती मग चला लागूया का? कुण्या गावाचं आलं पाखरू कुठं आहे? कुण्या गावाचं आलं पाखरू अरे हाय कुठे मी जातो तिथे ना. अहो कुण्या गावाचं आलं पाखरू हे बसलंय डौलात हे बसलंय डौलात खुद खुद हसतंय गालात बसलंय डौलात खुद खुद हसतंय गालात कोण राजसेवक आपला बरा कसा काय चाललंय? सर सेनापती लाकडा घेऊन गेले अजून त्यांचा पत्ता नाही. का बरं उशीर झाला असेल सर? अहो चंडा नगरी म्हणजे खूप लांब आहे. सेनापती येत असतीलच इतक्यात येतील असं वाटतंय मला. राजसेवक युवराजांचा विजय असो आशीर्वाद आहे. कोण सर सेनापती बोला. काय प्रत्युत्तर घेऊन आला आहात आपण? युवराज तो चंडपाल राजा ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. आपल्या सीमेवर सैन्य घेऊन युद्धास तयार आहे. काय म्हणत आहात सर सेनापती? होय. मग काय हरकत नाही. आम्ही देखील पराक्रमी राजाचे पराक्रमी पुत्र आहोत. त्याच्या मनावर युद्ध करण्यास आम्ही देखील समर्थ आहोत. सर सेनापती बोला. राणी सरकार विशाखा यांना दरबारामध्ये हजर करा. ठीक आहे. प्राणनाथांच्या चरणी प्रणाम आहे. आशीर्वाद आहे. पण प्राणनाथ एवढ्या भाई गडबडीने बोलवण्याचे कारण तरी? विशाखा
तुला बोलवण्याचं कारण एकच आहे. तो चंडावती नगरीचा राजा चंडापाल हा काही ऐकण्यास तयार नाही. विश्वपती नगरी भला बोला आमच्या स्वाधीन करा, नाहीतर युद्धात तयार व्हा. आणि आज तो युद्ध सीमेवर युद्धासाठी सज्ज झाला आहे. म्हणून म्हणतो मी युद्ध सीमेवर जात आहे. तोपर्यंत आपण आपला राज्यकारभार आणि बाळ युवराजांचा सांभाळ करा. राणा तुम्ही निश्चिंत राहा. परमेश्वर तुम्हाला युद्धामध्ये विजयी करू अशी मी त्याच्या चरणी प्रार्थना करते. मी रंगमाली जात आहे. ठीक आहे. भावा केवढा झाला मग? हा? चल सेनापती, बोला. चला तर जाऊया युद्धासाठी. चला युद्ध तर जाऊया. कोण विश्वजित राजे? भल्या मुकाट्याने विश्वनगरी आमच्या स्वाधीन करा. राजा चंडपाल, तोंडाचा शब्द तोंडात ठेव. ही विश्वपती नगरीच काय, या नगरीचे वेगळे तुकडा देखील तुला मिळणार नाही. कोण विश्वजित राजे? एक वेळ नव्हे 1000 वेळ सांगत आहे. भल्या मुकाट्याने विश्वनगरी स्वाधीन कर, नाहीतर महायुद्ध करण्यात तयार हो. काही हरकत नाही. कोण झंडा मुंडा? पाहता काय आराम कोणाला घोराण्यामध्ये नेऊन कोणा कुत्र्याला खायला गाला म्हणजे झालं. हे प्रभु, हे क्या हुआ? हे प्रभु, वा सेनापती वा, म्हणजे दिलेलं वचन तुम्ही पाळलात. हो चंडापाल राजा, आम्ही तुम्हाला दिलेलं वचन पाळलेलं आहे. मग वेळ कशाला लावताय? चला लागूया, चला लागूया कामाला. कोण रे राजा पोरगा आलेला? कोण नाही तो आमच्या महाराजांचा शिया. कोणा काळूला विचारल्याशिवाय द्यायचं नाही, कोणा काळूला विचारल्याशिवाय यायचं हा. नाही. सोन्याचा सिंहासन मग ते आहे. म्हणून म्हणतोय सिंहासनाला हात नाही लावायचा. कोण तो? राणी सरकार येण्याची वेळ झाली, पारा व्यवस्थित ठेवा. चाल. कोण राजसेवक? हो, आपला बरा कोणत्या पद्धतीने पारा अगदी व्यवस्थित आहे. राजसेवक आज कित्येक दिवस झाले भांडात युद्धासाठी गेलेत, अजूनही त्यांचा पत्ता नाहीये. अहो येतील, युद्ध घनघोर चाललं असेल. राजसेवक माझ्या मनाला काळजी लागून राहिली. काय? हे परमेश्वर, माझ्या प्राणनाथांना सुखरूप राज्यामध्ये परत घेऊन ये. आईजवळ धनी पण नाही पाहिजे. बा, हे परमेश्वर, माझी तुझ्या चरणी प्रार्थना आहे. माझ्या प्राणनाथांना युद्धामध्ये विजयी कर आणि आमच्या राज्यामध्ये लवकरात लवकर परत होईल. काय? मला काय म्हणतोयस? आये पप्पा कुठे गेले? गॅरेजला गेले. येतील येतील आपल्या राज्यामध्ये. येतील, लवकरात लवकर परत होईल. युद्धासाठी गेलेले आहे. बाळा येतील, तू काही काळजी करू नको. साधना चिंता लागली माझ्या मना, साधना चिंता लागली माझ्या मना, साधना चिंता लागली माझ्या मना, साधना चिंता लागली माझ्या मना. भरतार माझे गेले युद्धाला, भरतार माझे गेले युद्धाला, भरतार
घात झाला. असं कोणत्या बरं घात झालाय राणी सरकार कसं सांगू आणि कोणत्या तोंडाने हेच काही कळत नाही. राणी सरकार क्षणाचाही विलंब न लावता सांगा लवकरात लवकर. राणी सरकार आपल्या युवराजांचा युद्धामध्ये ठार झाले. मला असा चिपळूणला गाडा आता राजाला कोणाचा बरं आधार मला कोणाचाही आधार नाही आहे सेनापती. आता सेनापती नाही होय आता या राज्याला तुमचाच आधार आहे. होय राणी सरकार आता ह्या राज्याला आमचाच आधार आहे. म्हणून मग ही राजगादी राजवैभव आणि तुम्ही स्वतः माझ्या स्वाधीन व्हावात. काय बरं तुम्ही बोलत आहात? हे शब्द उच्चारताना तुमच्या चिमण्याचे तुकडे कसे राणी सरकार मला बोलायला माझ्या स्वाधीन व्हा नाहीतर या चिमुकल्याला एक गाव दोन तुकडे केल्याशिवाय राहणार नाही. काय रे चालू परंतु माझ्या बाळाला काही करू नका कारभारी दमान अहो कारभारी दमान अहो कारभारी दमान हो राणी सरकार मला बोलायला माझ्या स्वाधीन व्हा. सहसेनापती एक ना हजार वेळा तुम्हाला तेच सांगणार नाही. प्राण घ्यायचा नाही माझा घ्या प्राण. माझ्या बाळाला काही करू नका सहसेनापती. परमेश्वरा वाचव या संकटातील. परमेश्वरा मला वाचव. हे बंधुराया तुम्हाला वचन दिलं आहेस पण बंधुराया संकटाच्या वेळेला तुझ्या हाकेला धावून ये. तर कृष्ण सखा जसा द्रौपदीच्या हाकेला धावून आला तसा धावून ये तुझ्या बहिणीच्या हाकेला. दया कधी येणार तुला दया कधी येणार तुला माझ्या बंधुराया रे. दया कधी येणार तुला दया कधी येणार तुला माझ्या बंधुराया रे. दया कधी येणार तुला दया कधी येणार तुला माझ्या बंधुराया रे. दया कधी येणार तुला दया कधी येणार तुला माझ्या बंधुराया
पडते तुमच्या परंतु नाही. छळ करू नका सहसे. बळ्या बोला माझ्या स्वाधीन हो. नाही तर या चिमुकलेला ठार मारल्याशिवाय राहणार नाही. सहसेनापती अहो प्राण घ्यायचा असेल तर माझा घ्या परंतु माझ्या बळाला काही करू नका सहसेनापती. साधला डावर काळा साधला डावर साधला एक दोन तीन म्हणा होकार दे. हे हात सोडले पाया पडले. काय म्हणतो मधला केस टिकलाय गो मधला केस टिकलाय गो. ज्या जीवा दीदी त्यानं नेली या जीवा दीदी ज्या जीवा दीदी त्यानं नेली. डेरांबा पुलेला वाऱ्याने डुलेला डेरांबा भरपूर लागला डेरांबा भरपूर लागला. चोगल्याच्या पोरग्याला राग सोतो आला डेरांबा उपटून टाकला डेरांबा उपटून टाकला. तळमळाच्या तळमळाच्या हिरव्या पाते तळमळाच्या तळमळाच्या हिरव्या पाते तळमळाच्या तळमळाच्या हिरव्या पाती तळमळाच्या तळमळाच्या हिरव्या पाती. अंधळवर आले हवरा पत्रवल्या दाटी अंधळवर आले हवरा पत्रवल्या
काय नवऱ्या बघा बाशिंग बांधून तयार आहे. इकडे असं इकडे मला तुला हेच अयल देताय पुढं. बरं पण लग्न झाल्यावर ना, तुमचं लग्न झाल्यावर आम्हाला गटवा. हा कोण शिवागवळी हरामखोर आल्या पावली माघारीच्या समजला. माघारी जाण्यासाठी आलेलं नाही. मग कशासाठी? दूध पिणार नाहीस काय? अरे सोलकीच आहे. हा काय काय राव तुम्ही धोतराच्या सोग्यात भरपूर कमावलं. काय राव तुम्ही डोंगराच्या धोक्यात भरपूर कमावलं. यावं बाईच्या नादानं, सारं बँकेचं कमावलं. यावं बाईच्या नादानं, सारं बँकेचं कमावलं. काय राव तुम्ही काय राव तुम्ही हा? काय झालं? काय कुठे झालं? काय नवरा नुसता भाशिंग बांधून तयार, काय मेकअप घातला नाही, काय शूटबीट घातला नाही. अवल नवरा द्यावा लवकर यावे नाटक, नाही तर द्यावा वराड जाईल मोठं. अवल नवरा द्यावा लवकर यावे नाटक, नाही तर द्यावा वराड जाईल मोठं. जाय नका तिकडे लांबू प्रेझेंट देऊन थोडं जाऊ दे. हे नवऱ्याला दानिशेवर बसव. काय म्हणतो? काय म्हणतो? काय इकडे म्हणजे मगापासून पुढ्यातच आहे ना. हे करू माझी चिमणी उडाली भुरभुर याचा पोपटी चालला. माझी चिमणी उडाली भुरभुर याचा पोपटी चालला. शिकारीच्या हातामधून पिंजराने सटला. माझी चिमणी उडाली भुरभुर याचा पोपटी चालला. माझी चिमणी उडाली भुरभुर याचा पोपटी. दाखवतो तुला. एकदा कुसला फोन. हे शिवा दादा बावा उलटाच करा. हा. जीवात ठेवला तर आम्हाला राहाय नको. हे शिवा, अरे नाव तुझा शिवा, ए जीवाचं नाव शिवा ठेव. आणि उलटा कर. बुकलवलाय ना त्याला. शिवा तू आज आला नसतास ना तर हरामखोरानं आमचं काही मन वाईट केलं असतं. माझ्या प्राणनाथाने त्याच्यावरती प्रचंड विश्वास ठेवला होता. अखेर त्याने विश्वासघात केला. पण ठीक आहे, झालं गेलं सर्व काही विसरून आजपासून आपल्या राज्यकारभार सुखाने चालूया. मग चला तर रंगमाली जाऊ. झालं